नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर एक छोटंसं घुबड म्हणतात त्याला. याचं खरं नाव पिंगळा आहे. मराठी त्याला आपण पिंगळा म्हणतो. टिपकेवाला पिंगळा. तुम्हाला जवळून दाखवतो. याची जी हाईट असते एवढीच असते. भरपूर लोक समजतात का घुबडाचं एखादं पिल्लू आहे आपल्या जवळ आलेलं म्हणून. तर पिल्लू वगैरे काही नसतं. याची हाईट 21 सेंटीमीटर पर्यंत याची हाईट असते. भरपूर अंधविश्वास पण आहेत याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये. म्हणजे अशुभ मानतात काही लोक याला. याचा कर्कश असा आवाज काढतो रात्रीचा, त्यावेळेस याचा आवाज अशुभ मानला जातो. काही लोक याला अशुभ समजतात. तर तसं बघायला गेलं हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात का लक्ष्मीचं वाहन आहे. तर याला मराठीमध्ये पिंगळा, टिपकेवाला पिंगळा, इंग्लिशमध्ये स्पॉटेड ऑवलेट आणि याचे स्पॉट असतात त्याच्यावर, त्यामुळे त्याला ते नाव पडलेले आहे टिपकेवाला पिंगळा म्हणून. याच्यामध्ये मादी जी असते ती 3-4 पर्यंत अंडे देते. आणि यांचं जे घरटं असतं ते आई त्या घरट्यातच आपलं घर करतात. स्वतःहून घर करत नसतात ते. आणि रात्रीचा ऍक्टिव्ह होतो. दिवसा पण दिसतं, असं नाही का दिसत नाही. भरपूर लोकांना वाटतं का दिवसा याला दिसत नाही, तर दिवसा पण दिसत असतं. रात्रीच दिसतं हा गैरसमज आहे. तर दिवसा पण याला दिसत असतं. तर याला दिवसा जरी सोडलं तरी चालेल. आता त्याच्या निसर्गात त्याला सोडायला आलेलं आहे. आणि हा जो आहे हा मानव वस्तीच्या आसपास आढळणारा पिंगळा आहे. म्हणजे मानव वस्तीच्या आसपासच आढळतो हा जास्त करून. आणि चावतो पण, असं नाही का चावत नाही. तर त्याला पकडायचं जे, आता मी छोटीशी क्लिप बघा माझी. आणि त्याचा डोळा डॅमेज आहे बघितलं. झालं का ना माहिती आहे मला माझ्या. ते एकदा मला पकडता येईल काय? डोळा आहे ना, डोळ्याला काही नाही झालेलं आहे. न खाली टोचतो. माझ्या हाताला पूर्ण लागलं होतं. मी एकदा तिकडं पकडलं होतं का? पकडलं म्हणजे किरळला होतं ना, तर त्याने एक पाळलेला होता. मी गेलो तिकडे विकून द्यायला. तर मग त्याला म्हणलं बसवतो का, तो ना म्हणजे बसतो. मला आपण म्हणजे काही झालेलं नाही त्याला, म्हणजे त्रास नाहीये. फक्त डोळ्यात इन्फेक्शन झालेलं असेल किंवा येतात साप सोडून असे दुसरे पण यांचे पण कॉल चालू राहतात मला. एकच मिनिट मला फक्त एक फोटो फक्त पाय ना असे खाली पकडा. तर मित्रांनो, आमच्या नवजीवन कॉलनी वैजापूरमध्येच. तर रविराज गायकवाड यांचा धन्यवाद करतो मी. काही यांनी याचं डोळ्यावर थोडंसं इन्फेक्शन काहीतरी झालेलं आहे, पडलेलं होतं. त्यांनी लगेच मला कॉल केला आणि रेस्क्यू करण्यासाठी बोलवलं. तर आता बघूया, आपण याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. जर काही झालं असेल, थोडंफार इन्फेक्शन झालेल्यासारखं वाटतंय डोळ्यात, तर त्याच्यावर आजचे दिवस त्याला ठेवाल माझ्याकडे. मी त्याच्यावर इलाज करून त्याला जंगलात रिलीज करणार. तर सरांचा धन्यवाद करतो. यांनी सहकार्य केलं. एक सर्पमित्राला, वन्यजीव रक्षकाला लगेच कॉल केलाच. प्रत्येकाने हेच करायचं. आपल्या आजूबाजूला साप किंवा कोणताही जंगली प्राणी काही जरी आढळलं तुम्हाला, पक्षी, तरी सर्पमित्राला कॉल करायचा आहे तुम्हाला. त्याला कशा पद्धतीने पकडलं होतं, तर असं पकडावं लागतं. नाही तर त्याचे जे नख असतात खूप खतरनाक नख असतात. जर टोचले तर इन्फेक्शन पण होऊ शकतं. त्यामुळे त्याला अशा पद्धतीनं पकडावं लागतं, हे असं खाली पायाला. आणि आता चावायचा पण प्रयत्न करत होता. चावतो पण तो, असं नाही का चावत नाही म्हणून. तर भरपूर लोक याला घुबडाचं पिल्लू समजतात. तो घुबडाचं पिल्लू नाहीये. त्याची हाईट 21 सेंटीमीटर पर्यंत वाढते. आणि अंड्यातून जे तुम्हाला सांगितलं 3 ते 4 पर्यंत अंडी देते याच्यात मादी. आणि 28 ते 32 दिवसानंतर त्याच्यातून पिल्ल बाहेर येतात. तर याचं जे आवडतं जे खाणं असतं, त्याचं जे भक्ष्य असतं, आपले छोट्या पाली असेल, सरड्या असेल, छोटेसे किडे वगैरे,
छोटे प्राणी असतात त्यांचे छोटे पिल्ल सगळ्या गोष्टी हा खातो, मांसाहारी असतो. तर आता आपण त्याला रिलीज करूया उशीर न करता. एक वेळेस बघा. तर याला रेस्क्यू करण्याचं कारण म्हणजे मानव वस्तीजवळ इथं भरपूर घरं होते. आमच्या नगराध्यक्षाचंच घर आहे दिनेश भाऊ परदेशी. त्यांच्या बाजूला एक त्या घराच्या धाब्यावर तिथं कोपऱ्यात खाली वाड्यामध्ये त्यांच्या बसलेला होता तो. तर थोडं त्याला म्हणजे शांत बसलेला होता. त्याला आता थोडं औषध वगैरे दिलं आम्ही आणि आता त्याच्या निसर्गात सोडून. प्रत्येक जणांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भरपूर जण काय करतात, फक्त व्हिडिओ बघतात. तर सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही. खाली हे जे लाल पट्टीत जे सबस्क्राईब नाव दिसतंय ते दाबा. थोडी हिंमत आम्हाला भेटते, काम करण्याची ऊर्जा भेटते तुमच्यामुळं. तर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.